नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. बेंद्राच्या निमित्ताने चोरोचित परंपरेचे पुनरुज्जीवन. मालक प्रदीप तानाजी यमगर यांच्या बैलजोडीसह गावात साजरा झाला सण. कवठेमहांकाळ, सांगली. महाराष्ट्रीयन शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण असलेल्या बेंदूर सणानिमित्त कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोची गावात पूर्वीची परंपरा जपत सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावचे सुपुत्र प्रदीप तानाजी यमगर यांनी आपल्या बैलासोबत बेंदूर साजरा करत शेती व बैलजोडीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं. यमगरांच्या दावणीचे 4 मानकरी बैल. बेंद्राच्या पूजेसाठी यमगर यांच्या गोठ्यातील 4 बैलांना विशेष सजवण्यात आलं होतं. त्यांची नावेही तितकीच पारंपरिक आणि डौलदार आहेत. काळा बैल वशा, पांढरा बैल फायरिंग सुंदर्या, गाय चंद्रा, मोठा खोंड थायमान, लहान खोंड सैराट आणि घोडी राणी नावाची. प्रत्येक बैलांच्या शिंगांना बेगड, गळ्यात सुतांच्या माळा आणि पायात घुंगरू बांधून त्यांची पूजा करण्यात आली. बैलांना गोडधोडाचा नैवेद्य दाखवून शेतकऱ्यांच्या जीवनातील त्यांचे स्थान अधोरेखित केलं. हलगी ताशाने जागली जुनी परंपरा. बेंदूर निमित्त केवळ पूजा न करता यावेळी भावी नियोजन म्हणून हलगी आणि ताशा पथकाचं आयोजन करण्यात आलं होतं. ढोल ताशांनी हलगीच्या गजरात संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे लुप्त होत चाललेल्या लोककलांना पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली. याबाबत बोलताना मालक प्रदीप तानाजी यमगर, राहणार चोरोची, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली म्हणाले, आमच्या आजोबा वडिलांच्या काळापासून बेंदूर हा फक्त सण नाही तर कृतज्ञतेचा दिवस आहे. बैल आमचा मान आहे. पुढच्या पिढीपर्यंत ही परंपरा पोहोचावी म्हणून यावेळी हलगी ताशाचे नियोजन केलं. चोरोची गावातील या उपक्रमामुळे परिसरातील तरुणाईमध्येही बैलपोळा आणि बेंदूरबद्दल आवड निर्माण झाली आहे. शेती, बैल आणि लोककला यांचा संगम असलेला हा बेंदूर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती जपणारा ठरला. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे, कवठेमहांकाळ, सांगली. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.